नार्वेकरांच्या निकालाच्या विरोधामध्ये आता ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली बघायला मिळते आहे आणि राज्यभरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून निदर्शने केली जात आहेत। कोल्हापूर, मुंबई, पालघर या अनेक ठिकाणी ठाकरेंच्या सेनेकडून आंदोलनं सुद्धा केली जात आहेत। तर ही काही दृश्य आपण बघतोय मुंबई, कोल्हापूर, पालघर या ठिकठिकाणची। तर काल निकाल आल्याच्या नंतरच ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आपल्याला बघायला मिळालेले होते। त्यावेळेला राहुल नार्वेकर यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली होती। तर आजचा दिवस उजाडल्याच्या नंतर सुद्धा मुंबई, कोल्हापूर, पालघर या सगळ्या ठिकाणी आपल्याला दिसतायत की ठाकरेंच्या शिवसेनेने निदर्शनं केलेली आहेत। आपण आता जाऊयात कोल्हापूरमध्ये आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, आपण बघतोय की ठाकरेंचे कार्यकर्ते त्यांचे शिवसैनिक आक्रमक होताना दिसत आहेत। कोल्हापूरमधली नेमकी काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने हे आंदोलन केले जात आहे? यामिनी, नक्कीच कालच्या निकालानंतर ठाकरेंची शिवसेना जी आहे ती मात्र आक्रमक झाली आणि त्यांच्या साथीला आता इंडिया आघाडीचे सर्वच नेते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। कोल्हापुरातील बिंदू चौक या ठिकाणी हे सगळं आंदोलन जे आहे ते सुरू आहे। खरं तर गेल्या अर्ध्या तासापासून या ठिकाणी सगळे आंदोलक एकत्र जमले होते। राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला होता त्या निकालाच्या विरोधात खरं तर हे सगळे एकवटल्याचं पाहायला मिळतंय। इंडिया आघाडीचे यामध्ये आपण जर दृश्य बघितली तर शिवसेनेचे इतर पदाधिकारी, माजी आमदार देखील या ठिकाणी पाहायला मिळतात। व्ही पाटील जे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत ते देखील दिसत आहेत, शिवाय काँग्रेसचे नेते या ठिकाणी दिसतात। खरं तर संपूर्ण महाराष्ट्रातून अशा पद्धतीनं संताप जो आहे तो शिवसैनिकांचा या ठिकाणी व्यक्त होताना पाहायला मिळतोय। महिला देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाल्यात। काय सांगाल, कशा पद्धतीने या सगळ्या निर्णयाकडे तुम्ही बघता? काल अक्षरशः लोकशाहीचा तर खून झालेलाच आहे, पण घटना पायदळी तुडवण्याचं महान कार्य राहुल नार्वेकर यांनी केलेलं आहे। एखाद्या पक्षाचे किती पाय चाटावेत याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे राहुल नार्वेकर यांचा हा निर्णय आहे। बापाच्या छाताडावरती बसून एकनाथ शिंदेनी जो काही घोळ घातलेला आहे त्याला ही जनता माफ केल्याशिवाय, त्याला ही जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। खरं तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं म्हणतात जिल्हाध्यक्ष देखील आहेत। कशा पद्धतीने या सगळ्याकडे बघताय, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांमधून असंतोष आहे, तर आपल्याच साथीला आता इंडिया आघाडी देखील। आज इंडिया आघाडीच्या वतीने राहुल नार्वेकरचा निषेध करण्यासाठी आज काळे झेंडे दाखवलेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथं पुतळा आहे, त्यांच्या घटनेने जे घटना दिली त्या घटनेचा या लोकांनी अवमान केलेला आहे। लोकशाहीची हत्या केली या लोकांनी। सर्वोच्च न्यायालयापेक्षा आम्ही मोठा आहोत हे दाखवण्याचं पाप ह्या नार्वेकरांनी केलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिले होते, काय निर्णय दिले होते ते सगळे बाजूला करून ह्या पदाचा दुरुपयोग या लोकांनी केलेला आहे, गैरवापर केलेला आहे। मग हुकुमशाह मोठा, पैसा मोठा, सत्ता मोठी का न्याय मोठा, हा आता विचार करण्याची वेळ ह्या देशाला आपल्याला आलेली आहे। आणि सगळ्यांना माहिती आहे की आम्ही जनतेच्या न्यायालयात नक्की जो आम्हाला जनता न्याय नक्की दिला, आम्हाला सर्वोच्च न्यायालय सुद्धा आम्हाला न्याय नक्की देईल। तो आज लोकशाही थट्टा झालेली आहे, त्याचं काय? लोकशाहीची हत्या झाली त्याचं काय? ह्या लोकांनी ठरवून कट रचून, जर ह्या लोकांना भाजपच्या नेत्यांना 2 दिवस आधीच कसा पेपर फुटला होता, एक जबाबदार फडणवीस साहेब म्हणाले होते की शिंदे साहेबांच्या बाजूने निर्णय लागेल, म्हणजे चेष्टा करायची लोक ही हुकुमशाहीकडे आपली वाट चाललेली आहे। लोकशाही संपवून लोकशाहीचा कोण लोक संपवायचा प्रयत्न करत असेल तर हुकुमशाहीला गाडण्यासाठी इंडिया आघाडी सर्व आम्ही एकत्र आलोत आणि त्यांना गाडणार म्हणजे गाडणार। या ठिकाणी राष्ट्रवादीचे देखील नेते आहेत। काय सांगाल, एकीकडे हा सगळा निर्णय आधीपासूनच शिवसेना शिंदे गटाचे नेते म्हणत होते निकाल आपल्या बाजूने लागणार होता। सुप्रीम कोर्टाने हा निकाल ऑलरेडी सगळा दिलेला होता, फक्त ह्या नार्वेकरांना जाहीर करायचा होता, त्याला कुठल्याही प्रकारचा तो निकाल बदलायचा अधिकार नव्हता। तरी सुद्धा या राजकीय हुकुमशाही बाजूला जाण्याचं ज्या भाजपचं चालू आहे त्या प्रेशरखाली त्यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईनच्या विरोधात हा निकाल दिला आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टात त्यांना त्यांची जागा दाखवायलाच, त्यांच्या पुढे ही जनता ही आता येणाऱ्या खासदारकी आणि आमदारकीच्या याच्यामध्ये संबंध देशातली जनता त्यांना त्यांची जागा दाखवायचं राहणार नाही। ज्या पद्धतीने लोकशाही संपवायचा प्रयत्न या माध्यमातून, हा शिवसेनेचा विरोधातला निकाल नाही आहे, हा लोकशाहीच्या विरोधातला निकाल आहे। लोकशाहीच्या देशातल्या लोकशाहीतला हा निकाल हे होणार आहे। खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात असा असंतोष जो आहे तो सगळ्याच नेत्यांकडून व्यक्त होतोय। आपण जर बघितलं तर इंडिया आघाडीची सगळी पदाधिकारी नेते या ठिकाणी, ज्या ठिकाणी 3 माजी आमदार देखील आहे, सुजित मिंचिकर असू दे, सत्यजित पाटील आबा आणि उल्हास पाटील हे देखील या ठिकाणी दाखल झाले। इंडिया आघाडी सुद्धा आता ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभी राहिलेली दिसते। धन्यवाद या माहितीसाठी।